अहिल्यानगर येथील नीलक्रांती चौकात महापरिनिर्वाण दिनानिमित्त आरपीआय आठवले गटाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। नीलक्रांती चौकात महापरिनिर्वाण दिन आरपीआय गटाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक अजय साळवे, प्राध्यापक जाधव सर, प्राध्यापक जयंत गायकवाड, प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी, विकास खंडागळे, महेश भोसले, उमेश साठे, रमेश भिंगारदिवे, प्राध्यापक भीमराव पगारे, संदीप पारधे, गोपी साळवे, विलास साठे, विजयराव भांबळ आदी उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक अजय सुधाकर साळवे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी जाहीर केली आहे। आपल्या प्रामाणिक कार्यशैलीमुळे सर्वसामान्य मतदारांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे साळवे पुन्हा एकदा विकासाचा वसा हातात घेऊन जनतेसमोर येत आहेत। अजय साळवे यांनी नगरसेवक म्हणून काम करत असताना विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पायाभूत सुविधा उभारणीसाठी पुढाकार घेतला। जय शिवराव, जय महाराष्ट्र, जय भीम। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आपण आज देशभरात नव्हे तर जगामध्ये साजरा करत आहोत। त्यानिमित्ताने या महामानवाला अभिवादन करण्याकरिता नीलक्रांती चौक येथे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित असतो। अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन त्या पुतळ्यास अभिवादन करतात आणि कार्यक्रम दिवसभर चालू असतो। अशा या निमित्ताने आज महामानव यांचा महापरिनिर्वाण दिन आहे, त्यांना अभिवादन करतो आणि मी काही नगरकरांशी संवाद साधू इच्छितो। मी अजय साळवे, माझे नगरसेवक, मी प्रभाग क्रमांक 9 या प्रभागातून निवडणूक लढविणार आहे। त्यानिमित्ताने मी माझे जे मित्रपरिवार आहे, काही जे नातेवाईक आहेत किंवा जे माझ्या संपर्कातले कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी गाठीभेटी चालू केलेल्या आहेत। काही ठिकाणी हँडबिलसुद्धा वाटलेले आहेत आणि त्या पद्धतीने मी प्रभाग 9च्या सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या महायुतीतून उमेदवारी लढण्याचा माझा मानस आहे। त्यामुळं मी प्रामाणिकपणे 2014 पासून संग्राम आमदार भैया यांचं पण काम निवडणुकीला खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे। सुजयदादा विखे यांचं पण मी 2014-2019 पर्यंत खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे। त्याचप्रमाणे माझे खासदार आदरणीय दिलीप गांधी साहेब यांच्याबरोबरही मी खासदारकीमध्ये प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। मी एक रिपब्लिकन पक्षाचा खासदार रामदासजी आठवले यांचा एक कार्यकर्ता आहे, त्यांच्या आदेशानुसार वागणारा कार्यकर्ता आहे। मी या जो प्रभाग 9 आहे या ठिकाणी मी 2014ला निवडणूक लढवली होती, त्यामध्ये माझ्या थोड्याशा मताने पराभव झाला, परंतु पुन्हा एकदा नैसर्गिक संधी मला या प्रभाग 9ने दिलेली आहे। त्याप्रमाणे माझा एरिया, माझे जे 2014चे जे सहकारी ते सर्व या प्रभागात आलेले आहेत। आदरणीय संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून गेले 5 वर्ष मी ड्रेनेज, कॉन्क्रीट, पाण्याच्या टाक्या, समाज मंदिर, सुलभ शौचालय, सिद्धिबागेतील बुद्धविहार अशा अनेक कामं या ठिकाणी मी पूर्ण केलेले आहेत। त्याचप्रमाणे नीलक्रांती चौकामध्ये संविधान स्तंभ याचा पण निधी नुकताच पालिकेमध्ये जमा झालेला आहे, तेही काम थोड्याच दिवसात चालू होणार आहे। अशा पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्याच्या संपर्कात असणारा मी दवाखाना असेल, ॲक्सिडेंट केस असेल किंवा गाडी कोणाची धरलेली असेल किंवा कोणते भांडणं झालेले असेल त्या ठिकाणी रात्री बेरात्री धावून जाणारा मी एक प्रामाणिक कार्यकर्ता। माझा फोन कधीही बंद नसतो। ज्यांनी कधी या वार्डामध्ये बाबासाहेब महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या कधी केल्या नाहीत असे लोक या निवडणुकीला उभे राहतात। ज्यांना फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा गंध नाही असे लोक या मागासवर्गीय प्रभागातून निवडणूक लढवतात, याचं मला खेद वाटतो। आणि लोकांनी पण तशा कार्यकर्त्यांना
वेळीच जागा दाखवावी आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला यावेळेस संधी द्यावी अशी मी प्रभाग क्रमांक 9च्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो. जय शिवराव, जय भीम, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.